माझ्या घरच्यांनी पण मला सपोर्ट करून मला लहानचं मोठं करून शिकवलं ते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ऊसतोडी काम करून त्यांनी मला शिकवलं. हा आहे अविनाश पवार. नुकतीच त्याची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ITBP अर्थात भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस दलात निवड झाली आहे. आजही एका झोपडीत राहणाऱ्या अविनाश आणि त्याच्या परिवाराला त्याच्या या यशामुळे आकाशही ठेंगणं वाटू लागलंय. गरिबी असतानाही आईवडिलांची मिळालेली साथ, तसेच अविनाशने आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्याने अपयशाला मागे टाकलंय. आश्रमशाळेत राहून शिक्षण घेतलेल्या अविनाशला निमलष्करी दलात नोकरी लागल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमचं डायरेक्ट म्हणजे भविष्य त्यांचं आणि आई वडिलांचं जे स्वप्न होतं मी पूर्ण करून दाखवलं. परिस्थिती तशी नव्हती आमची आणि मला माझं यश गाठण्यासाठी परिस्थितीतून वर येणं खूप म्हणजे खूप महत्वाचं होतं. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ऊसतोडी काम करून त्यांनी मला शिकवलं आणि त्याच्यानंतर मग मी 10वी पर्यंत शिवूरच्या आश्रमशाळेत शिकलो. त्याच्यानंतर तिथल्या सरांनी पण मला खूप मार्गदर्शन करून नंतर 11वी-12वीचं शिक्षण मी संत बहिणाबाई शाळेत केलं शिवूरला. मी त्यानंतर माझा डिप्लोमा मी येवल्याला पूर्ण केलेला होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये माझा डिप्लोमा पूर्ण झाला आणि त्यानंतर परत म्हणजे मला डिप्लोमाच्या बेसवर कंपनीत जॉब लागला होता. मग जे आमचे अग्निपंख अकॅडमीचे संचालक आहे माझे मामाच लागतात ते श्री गोंधळे सर, त्यांनी मला सांगितलं की आपल्याला प्रायव्हेट जॉब कधी पण करता येईल, पण मग स्पर्धा परीक्षा हा असं हे आपलं क्षेत्र की तिथं माणूस स्टॉप करून जातो व तर मग ते न करता तू इकडे स्पर्धा परीक्षेमध्ये उतर. मग आमचे जे संचालक आहे मामा माझे अग्निपंख करिअर अकॅडमीचे, तर त्यांनी मला एक क्षेत्रात उतरवलं आणि त्यामुळे मी पण इथपर्यंत पोहोचू शकलो. माझा स्पर्धा परीक्षेचा टर्निंग पॉईंट जेव्हा माझं डिप्लोमातून आमचं कॅम्पस इंटरव्ह्यू तर्फे सिलेक्शन झालं ना कंपनीमध्ये, तर ते मामा बोलले का तिकडे कंपनीमध्ये आपल्याला कधी पण काम करता येईल. पण स्पर्धा परीक्षेचा टर्निंग पॉईंट माझा 2023 पासून मग मला इकडे आणलं होतं माझ्या मामानी. मग तेव्हापासून मी प्रयत्न केले, स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलो आणि मला 15 जानेवारी 2026 रोजी मला त्याचं फळ भेटलेलं आहे. माझे आई वडील स्वतः दुसऱ्या तिथं काम करून मला त्यांनी पैसे पुरवले आणि माझ्या बहिणींचा पण मला खूप मोठा सपोर्ट होता. मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. आणि 2024 मध्ये ऑगस्ट मध्ये मी होमगार्ड मध्ये भरती झालो. इथं शिवूर पोलीस स्टेशनलाच माझी हे होती नियुक्ती झाली माझी तिथं आणि 2024 पासून मी मग होमगार्ड म्हणून कार्यरत होतो शिवूर पोलीस स्टेशनला. मग त्याच्यावरच माझं खर्च पाणी सगळं चाललं आजपर्यंतचा आणि तिथून माझं सगळं म्हणजे घरच्यांनीच मला सपोर्ट केला म्हणता येणार नाही, कारण की घरच्यांनीच मला सगळं काही दिलेलं आहे. आणि 2000 म्हणजे 1 वर्ष पूर्वीचाच माझा स्वतःचा खर्च म्हणजे मी घेऊ शकत होतो. आणि रोजा राजाने जाऊन तुला पैसे देऊ, पण तू काम कर, तू जाय. तू म्हणायचं आता लय पैसे लागत आहे, भाडं तोडं असं होईल म्हणून वाटत नव्हतं, पण केलं त्याने, करून दाखवलं. म्हणायचं लय काम करता तुम्ही, पण त्याचं फळ मी भेटवीन. मी म्हणजे भेट बघू सुखाचा राय फक्त तू भेटाव. अविनाशचे वडील अण्णासाहेब पवार यांना पॅरालिसिस आहे. मुलगा नोकरीला लागला म्हटल्यावर त्यांना आपल्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटतो. आयुष्यभर ज्या डोळ्याने गरिबी पाहिली त्याच डोळ्याने लेकराचं यश पाहून आज आनंदाश्रू तरळतायत. त्यांना म्हणजे त्यांचे आनंद अश्रू निघताय. आता ते बोलू शकत नाही, त्यांना पॅरालिसिस झालता ना त्याच्यामुळे ते बोलता येत नाही त्यांना आणि ते आनंद अश्रू आजारी पडले ना वडील तर नेमकं परीक्षा जवळ यायची, मग परत मेंटली हॅरसमेंट होऊन जायची माझी. तर ते वडिलांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं मलाच सगळं घरचं पाहावं लागायचं. मग घरचं काम करून पण मग मी माझी जिद्द सोडली नाही आणि तिथपर्यंत मी पोहोचलो. नंतर म्हणजे त्यांना असं वाटत होतं आता हा त्या तिथून बंदोबस्तवरून कधी घरी येईन आणि मी कधी त्यांना म्हणजे असं कवटं मिठी मारू काय हा कधी सांगायला आम्हाला का मी झालो म्हणून. तर मला पण इतकी उत्सुकता होती घरी येण्याची का मी कधी घरी जाईल आणि कधी मी त्यांना सांगाल का माझं
सिलेक्शन झालंय म्हणून. जे मामा आहे अग्निपंख करिअर अकॅडमीचे संचालक, ते माझे मामाच लागतात. त्यांनी मला खूप सपोर्ट केला की तू इथं ये बुवा, आणि काय असतं ते सगळं मार्गदर्शन त्यांनी मला केलं. असा अभ्यास केल्याने असं होतं, मग त्यांनी मला मार्ग दाखवला आणि मी त्या मार्गावर चालत राहिलो. आई वडिलांनी आता आमचं पहिले स्वप्न मी जे करून दाखवेन आता घरच्यांना, ते पहिलं म्हणजे आम्हाला राहण्याची परिस्थिती तुम्ही पाहूच राहिले, तर मला पहिले मस्त घर बांधायचंय. आता ज्यावेळेस मी परत ट्रेनिंग करून वापस येईल त्याच्यानंतर मी सगळं करील. आता बहिणीचे लग्न बाकी आहे, त्यांचे लग्न करायचे. एकंदरीत सगळं तुझं म्हणजे हे जे स्वप्न होतं, तू जे उद्दिष्ट ठेवलं होतं पुराशी बाळगून मला भरती व्हायचं, अजून कोणकोणत्या याच्यामध्ये प्रयत्न केले IDPP सोडून? 2 वेळेस मी फेल झालो आणि या वर्षीचा पण पेपर माझा बाकी आहे. आता 11 फेब्रुवारी पासून ग्राउंड स्टार्ट होत आहे, त्याच्यात पण मी ट्राय करणार आहे. जोपर्यंत आता उद्या 24 तारीख आहे ना, 24 तर उद्या माझं जॉईनिंग लेटर येणार आहे, त्याच्यावर डेट असेल माझी ट्रेनिंगला जाण्याची. तर त्या डेटनुसार मग मी पुढचं नियोजन, माझं महाराष्ट्र पोलीस होण्याचं स्वप्न आहे, मी ते पूर्ण करणार आहे. परत 1.5 महिना जर मला घरी भेटला ना आता, तर मी इथं माझं महाराष्ट्र पोलीसचं ग्राउंड देऊन आणि पेपर पण पास होऊ. म्हणजे जी सरकारी नोकरी लागते माणसाला, त्याच्यामध्ये एवढी इज्जत भेटते ना माणसाला, तर ती कुठंच नाही भेटत. सगळं ऐकून खूप मनाला म्हणजे खूप आनंद होतो की माझ्या भावाने एवढं मोठं यश मिळवलं. डेड कम्प्लीट झालंय. मी पण स्पर्धा परीक्षा दिले, दोनदा पेपर दिलेत मी, पण मला त्याच्यात यश नाही मिळालं. माझ्या भावाला यश मिळालं, त्यातच खूप आनंद आहे आम्हाला. आणि इतके प्रयत्न केले आणि तो शेवटी त्याच्या प्रयत्नांमध्ये सफल झाला. त्याच्या प्रयत्नाचे फळ त्याला मिळाले, त्यात आम्हाला खूप आनंद झाला. कारण त्याने खूप परिस्थितीतून आज पूर्ण यश मिळालं. वैजापूर तालुक्यातील कोलीही या छोट्याशा गावातील माळरानावर राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजातील अविनाश पवार या तरुणाची ITBP मध्ये निवड झाल्याने आई वडील आणि त्याच्या स्वतःसह 2 बहिणींच्या स्वप्नांना नवी झळाळी मिळाली आहे. जिद्द असली की परिस्थिती आडवी येत नाही, हेच अविनाश याने आपल्या यशातून दाखवून दिले.